नमस्कार मित्रांनो, मी अमितोष पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर आज आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री वयोश्री योजना। या योजना अंतर्गत आपल्याला शासनाने 3000 रुपये देण्याचा ऐलान केलेला आहे। तर या योजनामध्ये 3000 रुपये कोणाला भेटणार आहे, याची पात्रता काय आहे, कुठले कुठले पेपर्स लागणार आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देऊया। चला बघूया काय आहे ती माहिती। हे GR आहे, गव्हर्नमेंटने याला पब्लिसिटी केला आहे 6 फरवरी 2024 रोजी। तर या GR च्या मार्फतातून आपण समजून घेणार आहोत की हे योजना कोणासाठी आहे। तर ह्या योजनामध्ये राज्यात 65 वर्ष आहे किंवा त्यांनी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हे योजना आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना। तर आता यामध्ये आपण बघूया की यामध्ये आपल्याला 3000 रुपये जे भेटतंय हे 3000 रुपये एक वेळ एक रकमी भेटणार आहे। म्हणजे आपल्याला महिन्याला किंवा वार्षिक असं नाही भेटणार आहे, फक्त एकदाच आपल्याला 3000 रुपये भेटतील। तर यामध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या मार्फतातून जाईल हे पैसे। डीबीटी म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। तर आता आपण पुढे बघूया। हे बघा, लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष। तर यामध्ये सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांना 31/12/2023 च्या अखेरपर्यंत त्यांची वय 65 असणं गरजेचं आहे। तर यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड असणं गरजेचं आहे, जर नसेल तर ते पात्र नाहीये, किंवा आधार नोंदणीचं पावती तरी त्यांच्याकडे पाहिजे। तर ते या योजनेसाठी लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे। पण कुठलाही यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट बनवायची गरज नाहीये, फक्त लाभार्थ्यांनी स्वघोषणा पत्रवरती सादर करून त्यांनी साइन करून द्यायचं आहे की माझा इन्कम 2 लाख रुपये आहे। तर आता आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे। आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स लागतील, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील, स्वघोषणा पत्र लागतील, शासनाने ओळख। तर हे एवढे पेपर तुम्हाला लागणार आहे, हे सर्व पेपर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयोश्री योजनेच्या अंतर्गत कुठलाही वेबसाईट बनवता आला गेला नाहीये। तर पुढे आपल्याला जेव्हा पण हे वेबसाईट उपलब्ध होणार तेव्हा आपल्याला ऑनलाईन सुद्धा अर्ज करता येणार। तर हा फॉर्म आता वेबसाईट चालू झाला नाहीये, तर तुम्ही समाज कल्याण विभाग या विभागामध्ये जाऊन तुमच्या राज्याच्या समाज कल्याण विभाग बोला, किंवा तुमच्या शहराचा बोला, किंवा तुमच्या ग्रामीण असेल तर ग्रामीणचे समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन तुम्हाला हे ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि त्यांनीच ऍप्लिकेशन उपलब्ध करून देतील। आमच्या ऑनलाईनला किंवा दुसरीकडे कुठेही हे ऍप्लिकेशन उपलब्ध नाहीये। तर तुम्हाला तिकडे जाऊन समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तिकडे फॉर्म घ्यायचा आहे, त्या फॉर्मला भरायचा आहे आणि तिकडेच जमा करायचे सर्व कागदपत्र मिळून। तुम्हाला जास्त माहितीसाठी मी हे GR माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, डिस्क्रिप्शन मधून तुम्ही हे GR ला डाउनलोड करून आणखीन माहिती घेऊ शकताय। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर करा, ज्यानेकरिता YouTube जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ रिकमेंड करणार आहे।